तर आज कॉलेजमध्ये ना आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना खवा तयार केला. तो कसा तयार केला ते तुम्हाला आहे ना पुढे लॉग मध्ये सांगतो. तर आजचा विषय असा होता काय ना आपला आहे ना मॉड्यूलचा आहे ना दुसरा दिवस होता आणि आपल्याला आहे ना खवा तयार करायचा होता. त्यामुळे लवकर लवकर आहे ना कॉलेजला आलो आणि आपल्या आहे ना खवा बनवायच्या आहे ना तयारी लागलो. तर कॉलेजला आल्याबरोबर पहिल्यांदा ना जे आहे ना खवा बनवायचं मशीन होतं ना त्याला आहे ना साफ करून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ना आपण जे दूध आहे ना खवा बनवण्यासाठी आणलं होतं ना त्याची ना फॅट वगैरे ना चेक करून घेतली आणि मग त्यानंतर आहे ना सगळं दूध आहे ना काय ना चाळणीने गाळून आहे ना त्या आहे ना खवा बनवायच्या मशीन मध्ये ना काढून घेतलं आणि मग त्यानंतर आहे ते ना मशीन चालू करून दिलं आणि ना जोपर्यंत आहे ना दुधाला आहे ना उकळ येत नाही ना तोपर्यंत दूध आहे ना कडक तापून दिलं आणि दूध चांगलं गरम झाल्यानंतर आहे ना दूध आहे ना खाली तळाला आहे ना डागू नये त्यासाठी ना काय ना उलट नाही दूध आहे ना नीट आहे ना हलवून घेतलं आणि जोपर्यंत आहे ते दूध आहे ना चांगलं आहे ना घट्ट होत नाही ना तोपर्यंत आहे ना नीट आहे ना उलट नाही ते दूध आहे ना हलवत राहावं लागलं आणि मग काही वेळानंतर आहे ना आपला आहे ना खवा आहे ना मस्त असा आहे ना तयार झालता. आपण खवा तयार करताना त्यामध्ये ना 10 लिटर दूध टाकलं होतं आणि त्या 10 लिटर दुधाचा आहे ना 2.5 किलो आहे ना खवा तयार झाला आणि मग त्यानंतर आहे ना सगळा खवा आहे ना एका आहे ना पातेल्यामध्ये काढून घेतला आणि मग त्यानंतर आपल्याला आहे ना खव्याची ना मार्केटिंग करायची होती. त्यासाठी आपण आहे ना 200 ग्रॅमचे